पेण पोलीस ठाणे हद्दीतील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। पहिल्या घटनेत विकास विठोबा खामदेकर यांच्या घरातून 1,95,000 रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरीला गेले होते। पोलिसांनी आरोपी सुमित संतोष हंकारे याला अटक करून चोरीला गेलेले दागिने बरामद केले आहेत। दुसऱ्या घटनेत दिनेश मणिराम म्हात्रे यांच्या पाटणोली येथील घरातून 1,50,000 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते। पोलिसांनी आरोपी सलीम उर्फ अहमद फिरोज अन्सारी आणि शमसुद्दीन रईस कुरेशी यांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी मोहम्मद शाहिद अल्लाउद्दीन खान फरार आहे। पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि विशेष पथकाकडून तपास केला जात आहे। 17 जानेवारी 2026 रोजी विकास विठोबा खामदेकर यांच्या घरी चोरी झाली होती। सदरचे कुटुंब हे यात्रेनिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने आतमध्ये प्रवेश करून जवळपास 1,95,000चे जवळपास 2 लाखाचे दागिने चोरून नेले होते। सदर गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्ह्याच्या तपासामध्ये 30 ते 40 दिवसानंतर केलेल्या तांत्रिक तपासानंतर व केलेल्या सायबर तपासानंतर कुठलेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना सखोल चौकशीअंती सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्याच सोसायटीमध्ये राहणारा एक इसम यास आम्ही अटक केलेली आहे आणि अटकेअंती चौकशीअंती आम्ही चोरीस गेलेला 1,55,000चा दागिने जे सर्व हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळालेले आहे। त्याचबरोबर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पेणच्या लगत असलेले पाटणेश्वर या गावामध्ये दिनेश म्हात्रे यांच्या घरी देखील रात्रीच्या वेळेस घरफोडी झाली होती। तिथून देखील 1,50,000 रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा तपास त्याच पद्धतीने आम्ही केला असता मिळालेल्या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे सदर गुन्हा देखील आम्ही उघडकीस आणण्यात आम्हाला यश मिळालेले। सदरच्या गुन्ह्यामध्ये यातील आरोपी हे भिवंडी व मुंब्रा साईडचे असल्याची माहिती मिळाली। अत्यंत कसोशीने त्यांचा तपास करून त्यांचा शोध घेऊन आमच्या डीबी पथकाने 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दोन्ही आरोपी भिवंडीचे आहेत। एक मुख्य आरोपी तो आधी मुंब्राचा त्याचा शोध घेणे बाकी आहे। त्यातील तिसरा आरोपीचा शोध घेण्यानंतर गेलेल्या मालाचा आम्ही माल आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास माननीय आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक मॅडम अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे ॲडिशनल एसपी शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे डिव्हिजनचे डीवायएसपी ललिता नारकुट यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमने गुन्हे डिटेक्शन टीमने केलेला आहे। त्या पथकामध्ये API राजपूत, PSI सुनील चव्हाण, PSI राजेश पाटील, SC खोकरे, SC वसकुटे, SC अजिंक्य म्हात्रे, SC अमोल म्हात्रे, SC सुशांत भोईर तसेच संदीप शिंगाडे, गोविंद तलवारे या डीबी पथकाने सुद्धा दोन्ही गुन्ह्यांचा अत्यंत कसोशीने तपास करून गुन्ह्याची उकल केली व गुन्ह्यातील गेल्या मालाचा हस्तगत केलेली आहे। धन्यवाद।